शेतकरी कर्जमाफीची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे. 7,48,796 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उद्यापासनं अपलोड करण्यात येणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मंडळी, राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहोत. अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या कर्जमाफीची यादी आणि त्या कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहत होते, त्या याद्यांबाबत आता मोठी घडामोड ही सध्या घडते आहे. राज्य शासनाने कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग दिलेला आहे. पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवरती अपलोड करण्याला आता सुरुवात केली जाणार आहे. या अपडेटमुळे हजारो शेतकरी आपल्या नावाची खात्री करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत आणि त्याचसाठी ते कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पहा. तर पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांची यादी असणार आहे? मंडळी, राज्य शासनाच्या माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधल्या तब्बल 7,48,796 पात्र शेतकऱ्यांची यादी पहिल्या टप्प्यात पोर्टलवरती अपलोड केली जाणार आहे. यामध्ये केवळ एका जिल्ह्याचा समावेश नसून विविध जिल्ह्यातल्या मध्यवर्ती सहकारी बँकांमधील पात्र लाभार्थी शेतकरी आणि त्यांची यादी यामध्ये असणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या याद्या या अपलोड केल्या जाणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, तर कोल्हापूरमधल्या 24,409 शेतकरी, सांगलीमधले 56,962 शेतकरी, अकोला वाशिममधील 30,709 शेतकरी, अहिल्यानगरमधील 1,92,248, पुण्यामधल्या 61,900, सोलापूरमधील 7,694, जालनामधील 62,500, यवतमाळमधील 64,865, भंडारामधील 23,658, नांदेडमध्ये 11,166, लातूरमध्ये 44,699, तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या 56,013 शेतकऱ्यांची यादी ही आता अपलोड केली जाणार आहे. याशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधल्या पात्र अशा लाभार्थी शेतकऱ्यांच्याही याद्या टप्प्याटप्प्याने पोर्टलवरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यादी कुठे पाहता येणार आहे? तर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की माझं नाव यामध्ये कसं बघायचं. तर मंडळी, ते देखील आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहोत. यासाठी तुम्हाला आपले सरकार या पोर्टलवरती जायचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने स्वतंत्र टॅब त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि या टॅबमध्ये संबंधित जिल्ह्यांच्या पात्र शेतकऱ्यांची यादी ही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच आपल्या जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये किंवा तुमच्या नजीकच्या ई सेवा केंद्रात जाऊन देखील तुम्ही ती यादी बघू शकता. तर केवायसीची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात येणार आहे. फक्त यादी जाहीर होणं पुरेसं नाहीये. ज्यांचं नाव या यादीमध्ये असेल त्यांना पुढील प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवायसी करावी लागणार आहे. शासनाच्या नियोजनानुसार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच केवायसीची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना आपली केवायसी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी कागदपत्र काय काय लागतील ते देखील आपण या ठिकाणी बघूयात. यामध्ये आवश्यक कागदपत्र ही तयार ठेवावी लागणार आहेत. केवायसी साठी अधिकृत असलेली कागदपत्रांची यादी आणि सूचनांची अंतिम यादी ही प्रसिद्ध झाल्यानंतर तपशील हा सर्वसाधारणपणे दिला जाणार आहे. तर कागदपत्रांची कोणती कोणती आवश्यकता, कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार ते देखील बघा. यासाठी आधार कार्ड, जो मोबाईल नंबर, जो आधार आणि बँक पासबुक सोबत लिंक असेल, त्याचबरोबर ओळखपत्र आणि आवश्यक जर असेल तर इतर संबंधित कागदपत्र. शासनाकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतर अंतिम प्रक्रिया ही शेतकऱ्यांना पूर्ण करावी लागणार आहे. इतर बँकांच्या बाबतीत काय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या ज्या याद्या प्रसिद्ध होत आहेत त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि यांच्याशी संबंधित असलेल्या बँकांच्या याद्या प्रसिद्ध होतात. मात्र अनेक शेतकऱ्यांची कर्ज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत, खासगी बँकांमध्ये आहेत किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये देखील आहेत. या बँकांबाबत शासनाकडनं स्वतंत्र अपडेट येण्याची शक्यता आहे. संबंधित निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. शेतकऱ्यांनी काय करावं, आपल्या जिल्ह्याची यादी उपलब्ध झाली आहे का ते कसं तपासावं, यासाठी आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क ठेवावा.
त्याचबरोबर KYC साठी आवश्यक कागदपत्र आपण तयार ठेवावी. कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त शासनाच्या अधिकृत माहितीनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा, हेच आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर सुरुवातीला या सगळ्या शेतकऱ्यांच्या, राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे. तब्बल 7,48,796 अशा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पहिल्या टप्प्यात अपलोड करण्यात येणार आहे आणि KYC प्रक्रिया देखील सुरू करणार आहे. तर यामध्ये तुमचं नाव असेल तर दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मंडळी, हा मेसेज शेवटच्या बांधवापर्यंत जाऊ द्या, त्यासाठी शेअर आवर्जून करा. धन्यवाद.